नवरात्री स्पेशल रेसिपी साबुदाणा वडी आणि साबुदाणा खिचडी खाऊन खूप वेळा कंटाळा आलेला असतो। नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करायची असते तर बराच वेळेस असं काय होतं की आपण उपास असलो की हमखास साबुदाणा भिजत घालायचं विसरून जातो। मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय केली पाहिजे, तर चला नवीन रेसिपी करूया ट्राय। मी प्रज्ञास ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे नवरात्री स्पेशल उपासाची रेसिपी। तर आपण ट्राय करणार आहोत। मी इथे ना 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। त्याला आपण मंद गॅसवरती ना एकदम चांगलं भाजून घ्यायचं आहे। ते साबुदाणा बारीक असतं ना त्याला चांगलं असं मोठं फुलूस्तवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसच करायचा आहे, मोठा गॅस करून त्याला आपल्याला जाळून नाही घ्यायचं आहे। हे भाजलेलं आहे। मी आता हे मिक्सर बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला ह्याला दरदर म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा त्याचे थोडे छोटे कण आहेत ना हाताला लागले पाहिजे असं। आणि इथे मी एक बटाटा शिजून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कितीही घेऊ शकता। इथे बटाटा आपण मॅशरनी मॅश करून घेऊया आणि ते आपण पावडर केलेली ते पण आता ह्याच्यात वतून घेऊया। वतून घेतल्याच्या नंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकते। तो तुम्ही सेंडा मीठ सुद्धा वापरू शकता। मी इथं नॉर्मल मीठाचा वापर करते। नॉर्मल मीठ वापरून जिरं आणि मिरचीचे खाप, तुम्ही इथं लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। हे सगळं वापरून न पाणी घालता आपल्याला त्याचं आपण पीठ मळतो तसं गोळा तयार करून घेऊया। हे गोळा आपल्याला न पाणी घालता चांगलं त्याला मळून घेऊया। जोपर्यंत त्याचा गोल तयार होत नाही ना तोपर्यंत आपण त्याला मळूनच घ्यायचं आहे। मळून घेतल्याच्या नंतर चाळणी घ्यायची। चाळणीला चांगलं तेल लावायचं आणि पाणी तापवायला ठेवून देऊया। ती चाळण पण त्याच्यावर ठेवून देऊया आपण। पाणी चांगलं उकळलं पाहिजे। आपण उकडीचे मोदक करतो ना तसंच आपल्याला हे उकडलं पाहिजे। मॅशर घ्यायचं, मॅशरनी थोडंसं आपण ते सारण जे गोल केलेलं आहे त्याला असं दाब देऊन अशी वडी तयार करून घेऊ। आता हे आपण सगळे वडी जी तयार केलेली आहे ना ती आपण एक एक चाळणवरती ठेवून घेऊया। अशी पूर्ण तुम्हाला जसा आकार पाहिजे तशी तुम्ही वडी ही तयार करू। तसं मला हे मॅशरचा आकाराने पाहिजे आहे अशी एवढी मीडियम आकारात, जास्त पण मोठी जाड चांगली वाटत नाही। ही आपण नॉर्मल पद्धतीने सगळ्या वड्या तयार करून घेऊ आणि हे एकत्र चाळणीवर 5 मिनिटच आपल्याला वाफ काढून घ्यायचे। आपण पाणी अगोदरच तापवलेलं आहे त्याच्यामुळे ते चांगले पाणी तापलेलं आहे। ह्याला 5 मिनिटच फक्त वाफवून पंख्याखाली एक 10 मिनिटं ठेवून हे असे झाले पाहिजे बघा। असे आपल्याला न हाताला चिटकता न काय करता हे असे वाफल। आपण ह्याला वाफ का द्यायची आहे, आपण साबुदाणा घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे, आपण ह्याला भिजवलेलं नाहीये म्हणून अगदी 5 मिनिटं वाफ द्यायची। नंतर ना तुम्हाला हवं तसं शॅलो फ्राय करून ठेवू शकता किंवा जास्त तेलामध्ये पण करू शकता। मी इथं थोड्याच तेलाचा वापर करते। आपण थोड्या तेलामध्ये मस्त कटलेट कसं आपण भाजतो तसं आपण ह्याला भाजून घ्यायचं। एक साइड भाजून झाली की आपण त्याला दुसरी साइड पलटून घेऊया आणि आपल्याला लाल गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा आपल्या दोन्ही साइडला चांगलं भाजून झालेला आहे। चांगला ब्राउन कलर आलेला आहे। उपास असलं की जास्त तेलही खाऊ वाटत नाही त्यामुळे कमी तेलामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे आता आपलं तयार झालेलं आहे। मी सर्व्हिस डिशमध्ये ह्याला सर्व करून घेते। असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू सो मच।